हिंदूंचा ऱ्हास का झाला हो. याच्याविषयीचे आपले काही गोड गैरसमज आहेत. मागे सुद्धा एपिसोडमध्ये मी हे सांगितलेलं आहे. काय गैरसमज आहेत हे? एक पहिला गैरसमज असा आहे की भारतीय नीतिशास्त्र हे नेवळं आहे. हा गैरसमज आहे. का नेवळं आहे? पृथ्वीराजांनी गोरीला जिवंत सोडलं. हो. तो उलटून आला आणि त्याला मारलं. त्यानंतर राणा कुंभानी त्या गुजरातच्या सुलतानाला पकडलं पण जीवन सोडलं. नंतर त्यानं गुजरातवर हल्ले केले. आता मी असं म्हणतो, सिकंदरनी पोरसला जिवंत सोडलं. इंग्रजांनी नेपोलियनचा पराभव केला वॉटरलूला, त्यालाही त्यांनी सेंट हेलेना बेटावर जिवंत ठेवलंच ना. गझनीच्या महम्मदाचं उदाहरण सांगतो. त्यानं आनंदपाल नावाचा जो हिंदूशाही राजा होता त्याला धरलं आणि खंडणी घेऊन सोडून दिलं. म्हणजे हे काही केवळ भारतीय राजानेच केलं आहे. अकबराने राजपूत राजे जिंकले पण त्यांना मांडली करून सोडून दिलं. म्हणजे हे केवळ भारतीय राजानेच केलं असं नाही, हिंदू राजांनी किंवा. तर अनेक राजे म्हणजे बाहेरचे आहेत, म्हणजे परकीय राजे आहेत, त्यांनी सुद्धा असा हा व्यवहार केलेला आहे. त्यामुळं नीतिशास्त्र नेभळट आहे असं म्हणणं योग्य नाही. जिताला जिवंत सोडतो हा त्याच्या आत्मबलाचा अहंकार असतो. नीतिशास्त्राशी त्याचा काही संबंध नसतो, त्याचा तो व्यक्तिगत अहंकार असतो. बरोबर. त्याचा आधार घेऊन तुम्ही नीतिशास्त्र नेभळं असं म्हणण्यात काही अर्थ नाही.